दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध नागाव समुद्र किनाऱ्यावर भीतीचं वातावरण पसरलंय। किनाऱ्यालगत असलेल्या सुमारे 6 किलोमीटर लांबीचा बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून त्याचा थेट परिणाम गावातील लोकवस्तीवर होतोय। खवळलेला समुद्र आता गावाच्या दिशेने झेपावत असून पावसाळ्यात ही स्थिती अधिक भयावह बनली आहे। पाणी थेट लोकवस्तीत शिरण्याची भीती व्यक्त झाली आहे। समुद्राच्या आक्रमक लाटांनी झाडांची मुळे उखळली आहेत, दगडगोटे उखडून पडले आहेत, तर मातीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे। स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक, रिसॉर्ट मालक यांनी याबाबत अनेक वेळा सत्ताधारी आणि प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही। येथील नागरिकांनी 7-12 जमीन ही समुद्र गिळण्याची शक्यता वर्तवली आहे। ग्रामस्थांनी आठवण करून दिली की तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या पुढाकाराने कोकण किनारपट्टीवर बंधाऱ्यांचं जाळं उभं करण्यात आलं होतं, मात्र त्यांच्यानंतर या महत्वाच्या विषयाकडे कोणत्याही शासनानं लक्ष दिलं नाही। कोकणाला अंतुलेनंतर वाली कोण, हा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। स्थानिक डॉक्टर आणि पर्यावरणप्रेमी डॉक्टर सचिन राऊळ यांनी सांगितलं की नागाव किनाऱ्याची सुरक्षा धोक्यात आली आहे। सागराच्या वेगवान प्रवाहाने बंधारे नष्ट झालेत, पाण्याचा वेग थांबवणाऱ्या झाडांचा नाश होतोय। त्यामुळे या प्रश्नाकडे डोळेझाक न करता सरकारनं तातडीनं पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। मी सचिन राऊळ, मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे। अतिशय बिकट परिस्थिती आहे। हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आणि त्याच्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येतं। जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे। ऑलरेडी जर गेल्या वर्षी बघितलं तर 15-20 फूट गावाकडे सरकलेलं, आता अजून 15-20 फूट सरकलंय आणि अजून 2 महिने पावसाचे बाकी आहेत। जे आता तर रेड अलर्ट आहे, पाऊस पडतोय। हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल। भयावह आहे। यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे, कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतोय, कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे। दुसरा, पाण्याच्या चवी बदलत चालल्यात। आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत, कारण इथे अजून MIDCचा पाणी येत नाहीये, उमटे धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाहीये, तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदलल्या, सध्या क्षारांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे फ्युचरमध्ये पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे, ग्रामस्थांसाठी आहे। तर ह्याच्यावर पंचायत मार्फत किंवा आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत, नेते मंडळी आहेत, मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन, आमच्या या बाईट म्हणणं तुम्ही या प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या। हा बंधारा खरोखर करण्याची गरज आहे, तो तुम्ही करून द्यावा ही आमची विनंती आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, अलिबाग। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।